नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या सहकार्याला कपडे व्यवस्थित ठेवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या 3 साथीदारांसह कामगारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात 22 वर्षीय कामगार गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या डोक्याला 4 टाके पडलेत। मोहम्मद निजामुद्दीन मंसूरी, वय वर्ष 22, राहणार ग्रीन हॉटेल मागे, केसनंद, तालुका हवेली, जिल्हा पुणे असे जखमी तरुणाचे नाव आहे। त्याच्यावर वाघोली येथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मंसूरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ओमकार मदने फुलारे, राहणार बजरंग भेळ जवळ आव्हाळवाडी आणि अनोळखी तिघांवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंसूरी हे आपल्या आव्हाळवाडी येथील एपी कॉटन कपड्याच्या दुकानात मजुरीचे काम करतात। शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास ते दुकानात काम करत असताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ओमकार मदने फुलारे, राहणार बजरंग भेळ जवळ आव्हाळवाडी याला कपडे व्यवस्थित ठेवण्यास सांगितले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। मंसूरी यांनी मोठमोठ्याने ओरडल्याचा राग मनात धरून ओमकार फुलारे हा दुकानातून बाहेर गेला आणि काही वेळातच आपल्या 3 साथीदारांसह परत आला। चौघांनी मिळून मंसूरी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली। मंसूरी यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। त्यानंतर एका इसमाने जड वस्तूने त्यांच्या कपाळावर जोरदार वार केला। या हल्ल्यात त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। घटनेनंतर आरोपी चौघेही तेथून पळून गेले। त्यानंतर मंसूरी यांनी दुकान मालक सचिन परी यांना फोन करून घटनेची माहिती दिली। परी यांनी तत्काळ त्यांना आव्हाळवाडी येथे केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तेथे प्राथमिक उपचार करताना त्यांच्या डोक्याला 4 टाके पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। दरम्यान तक्रार देण्यासाठी जात असताना मंसूरी यांना पुन्हा चक्कर आल्याने त्यांना वाघोली येथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यानुसार पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।